इथे मी एक स्वच्छ धुवून दुधी घेतलेला आहे। याची पहिल्यांदा आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि हा मी कट करून घेते। दुधी कोवळा असेल तर हा आपल्याला बियासहित घ्यायचा आहे। हा कोवळा आहे त्यामुळे मी यातल्या बिया काढणार नाही आहे। अशा पद्धतीने तुकडे करून हा मी किसून घेते। दुधी खाऊन बघायचा, कडू असेल तर तो घ्यायचा नाही। मोठ्या किंवा छोट्या किसणीवरती हे आपल्याला किसून घ्यायचं आहे। किसून घेतलेल्या दुधीमध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे। आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा तीळ घालायचे आहेत। मीठ देखील मी यामध्ये घातलं आहे, दाखवायचं विसरले। चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे। आता यामध्ये मी अर्धा कप गहू पीठ घालते आहे, अर्धा कप ज्वारीचं पीठ घालायचं आहे, 2 चमचे बेसन घालायचं आहे, 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। यामध्ये मी लाल तिखट घातलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर मिरची बारीक करून तुम्ही यामध्ये घालू शकता। बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे आता मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज नाही आहे। जर पिठाचं प्रमाण त्या दुधीपेक्षा जास्ती झालं तर एखादा चमचा पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता, पण इथे मी पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे। याला जे पाणी सुटेल त्यामध्येच मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। हे या पद्धतीने आता आपल्याला हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि यातला हाताला तेल लावून यातला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने। आता इथे मी एक केळीचं पान घेतलं आहे, याच्यावरती तेल लावून घेते आहे मी। तुम्ही एखादं कापड देखील घेऊ शकता किंवा बटर पेपर घेतलात तरी देखील चालेल। याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने थालीपीठ थापून घ्यायचं आहे। छोट्या छोट्या साईजमध्ये मी हे बनवून घेते आहे या पद्धतीने। आता एका बाजूला मी तवा देखील गरम करून घेतला आहे। हे थालीपीठ आता तयार झालं आहे। तव्यावरती अगदी थोडंसं तेल घालायचं आणि हे आपल्याला थालीपीठ यावरती टाकून घ्यायचं आहे आणि हे अलगदपणे हे पान आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। लो हीटवरती हे जर थालीपीठ भाजून घेतलं तर हे थालीपीठ वातड होतं, त्यामुळे हाय टू मीडियम फ्लेमवरती हे शेकून घ्यायचं आहे। आता याचं मी झाकण काढते आहे। याला थोडंसं तेल लावून याची बाजू पलटी करून हाय फ्लेमवरती मस्त असं हे आपल्याला दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचं आहे। दुधीची भाजी मुलांना आवडत नाही, या पद्धतीने तुम्ही हे थालीपीठ बनवून बघा। हे दुधीचं थालीपीठ आहे, अजिबात ओळखत नाही आणि याची चव अप्रतिम अशी लागते। फक्त दह्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता। तुम्ही देखील हे दुधीचं थालीपीठ नक्की बनवून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।